विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। स्पृष्टो सुबालं कृतं कंठदेशा श्रियाजुष्टके पुरनिवासं शिवं शान्तमिन्दं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। प्रथमतः आपल्या या रघुकुल गुरुकुलामध्ये रघुकुल फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुल रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुल हो तर याच्यामध्ये आजची ही सेवा माझ्या म्हणजे स्नेही परमस्नेही ज्योतिताई वारुणकर हरिभक्त पारायण ज्योतिताई वारुणकर आणि आपण सगळे सदस्य आपल्या ग्रुपचे जे सगळे सदस्य आहेत यांच्या सौजन्याने आणि माझ्या परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे। ताईंनी मला अगोदरही खूप वेळा केलं पण थोडस वेळेच्या ह्याच्यामुळे मी पुढे 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 परंतु आज अचानकपणे त्यांनी सांगितलं की तू करशील का। त्या मला मोठ्या बहिणी सारख्या आहेत त्याच्यामुळे आमच्यामध्ये बहिणी बहिणींचं रिलेशन आहे आणि ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आपण थोडस गीतेमधल्या अध्यायावर थोडस चिंतन करणार आहोत, चालेल ना ताई? हो हो हॅलो हो 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 चालेल चालेल। गीतेमधला 9वा अध्याय आहे आणि 9व्या अध्यायामधला 3रा श्लोक आहे बघा। अश्रद्धाना पुरुषा धर्म सास परंतप प्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी। कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं तेव्हा श्रीकृष्णांनी अवघ्या 45 मिनिटांमध्ये अर्जुनाला जी गीता सांगितलेली आहे या गीतेची परंपरा आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञानाचा जो रस आहे तो अगदी पहिल्या काळापासून म्हणजे पहिलं युग जे आहे कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि आता जर आपण म्हटलं ना कलयुग तर या कलयुगामध्ये सुद्धा या ज्ञानाची गंगा वाहत राहते आणि या ज्ञान गंगेचं रसपान आपल्याला ब्रह्मरसाच्या स्वरूपानं मिळतं। अशा परमभक्त अर्जुन आपला परमभक्त आहे हे समजून श्रीकृष्ण भगवंतानं त्याच्या प्रेमा खातर त्याच्या भक्ती खातर हे त्याचं एक निमित्त साधून अखंड विश्वाला अगदी या त्रिभुवनाला म्हटलं ना तरी चालेल अखंड विश्वाला हे ब्रह्मज्ञान त्यांनी आपल्याला हे प्रदान केलेलं आहे गीतेच्या स्वरूपामधून। आणि या गीतेवर अनेक ग्रंथकारांनी अनेक साधू संतांनी सगळ्यांनी असं निरूपण केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे आणि ते भाष्य म्हणजेच एक सर्वोत्तम ग्रंथ संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर भगवान यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे आपली आई जी ज्ञानेश्वरी आहे। आपण आई व्रत जिच्यावर प्रेम करतो अशी ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे तर या गीतेवर केलेलं भाष्य आहे, गीतेवर केलेलं भाष्य। आणि या गीतेमध्ये असलेल्या 9व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं अर्जुनाचा एकच प्रश्न होता की मी युद्ध करू की नको करू। मग भगवंत म्हटले तुला काय वाटतंय? मग अर्जुनाने सांगितलं मला वाटतंय प्रभू हे युद्ध नको करायला। अरे हा सगळा रक्ताचा सडा सांडून माझ्याच बंधू बांधवांना मारून माझ्या गुरुजनांना मारून माझ्या वरिष्ठांना मारून मिळालेलं राज्य मी उपभोग घेऊ शकत नाही, मला नको हे राज्य। मग भगवंतानी तू युद्ध का करायचं, कशासाठी युद्ध करायचंय तुला हे सांगण्यासाठी गीता सांगितली। 700 श्लोकांची गीता अवघ्या 45 मिनिटांमध्ये सांगितलेली आहे। ही वेळ होती का हो? खरं सांगा ही वेळ होती का गीता सांगण्याची? पुढं असे सगळे शस्त्र घेऊन उभे राहिलेले धनुर्धारी आहेत, गदाधारी आहेत, अनेक मोठे योद्धे आहेत, आजूबाजूला आपल्या समोरासमोर एक शत्रू आहे आणि या शत्रूमध्ये आता युद्ध होणार याच्या दरम्यान ही गीता सांगितली आहे। गीता सांगण्याची ही वेळ नसताना सुद्धा गीता सांगितली आणि त्या गीतेमध्ये असं सांगितलं की अरे ह्यांना मी अगोदरच मारलेलं आहे, तू मारणारा कोण आहेच नाही, तू मारणारा आहेस का नाही, यांना मी अगोदरच मारलेलं आहे। आणि हे मी कसं मारले हे दाखवण्यासाठी विश्वरूप दाखवलं बघा। विश्वरूपामध्ये अखंड विश्व जी पृथ्वी आहे ती कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये आपल्या पृथ्वीसारख्या अशा अनेक पृथ्व्या भगवंताच्या शरीरावर अर्जुनाला दिसल्या आणि मग अर्जुनाला प्रश्न पडला की असं तर अनेक ब्रह्मांड आहेत, अशा अनेक पृथ्व्या आहेत, असं अनेक त्रिभुवन आहेत आणि त्यातल्या अनेकांपैकी कुठेतरी एका केसानुरूप आपण आहोत
आणि मग अर्जुन तयार झाला की ठीक आहे भगवंता तुम्ही सांगता आहात की तू युद्ध कर, पण मी कशासाठी युद्ध करायचं? तेव्हा भगवंत म्हटले, अरे बाळा, जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर, जेव्हा जेव्हा या मृत्यू लोकामध्ये अधर्म वाढतो आणि धर्माला ग्लानी येते, है की नाही? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मनाम सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आठवतंय का काही? आठवतंय? बरोबर ना ताई? बरोबर बरोबर. बघा, हे श्लोक आपण लहान असताना आपण ऐकलेले, परंतु त्याचं निरूपण करण्याची वेळ 25 वर्षांना आली बघा काका. महाभारत अतिशय आत्मीयतेने आम्ही लहान असताना पाहिलेलं, कारण तेवढंच एक सिरियल असं होतं की सगळं कुटुंब बसून बघायचं, होय की नाही? आणि त्याच्यामधून आपण जीवन कसं जगलं पाहिजे हे आपल्याला कळायचं. म्हणजे ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो आणि हा बॅलन्स बघा असा होतो. द्रौपदीचं वस्त्रहरण त्यावेळेस ते आताचा आपण विचारही करू शकत नाही. या बॅलन्सचा, धर्म आणि अधर्म हा जो बॅलन्स आहे, ही जी तुलना आहे, आपल्याला समान, कमीत कमी समान पाहिजे की धर्म आणि अधर्म कमीत कमी समान पाहिजे, तेव्हा पुढची योनी मनुष्याची. परंतु इतका धर्म वाढलाय आणि धर्म पूर्ण खाली जाऊन बसलाय आणि आपला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे की तिथं कुठंतरी धर्माला असं उचलून धरलं जाते. धर्म आपलं उचलून धरण्याचं काम आपलं संप्रदाय करतोय. हे खरंच खूप अभिमानास्पद आहे की ताईनं ही जी सेवा या युट्यूब मार्फत किंवा इंटरनेट मार्फत सुरू केली, अनेकांपर्यंत पोहोचतीये. वेळेअभावी मला जॉईन होता येत नसलं तरी सुद्धा मी माझ्या आधी कधीही ऐकत राहते. इतकं सुंदर वाटतं हे ऐकायला की प्रत्येक जण, या 2च प्रश्न आहेत, या गीतेचं उत्तर ही गीता अर्जुनाला सांगितली. हे 2च प्रश्न होते अर्जुनाचे की जगायचं कसं आणि मरायचं कसं. तेव्हा भगवंतानं हे 700 श्लोक सांगितले की तू जन्माला आलेला आहे, 84 लाख योनी फिरून हा आत्मा येतो. बघा, हा 30 लाख वृक्ष आहेत. लक्षात येत आहे? सजीव, जेव्हा ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली, आपला मृत्यूलोक तयार केला, तेव्हा 30 लाख वृक्ष, 30 लाख प्रकारचे वृक्ष, 30 लाख प्रकारची झाडं तयार केली. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आले, की नाही? आपण पाहतो आपल्या आजूबाजूला अगदी छोट्याशा गवतापासून मोठ्या मोठ्या वृक्षापर्यंत ही एक एक योनी आहे. असे 30 लाख योनी तो आत्मा त्या योनी मधून फिरतो. 27 लाख कृमी किडे. लक्षात येत आहे? कृमी किडे, अगदी छोट्या छोट्या किड्यांपासून, नाही का, असे अगदी छोटे छोटे किडे, असे 27 लाख योनी आहे. मुंग्या असतील, किडे असतील, काय असतील, त्यांचे अनेक प्रकार, असे 27 लाख. ठीक आहे. 19 लाख वरती उडणारे पक्षी, आकाशामध्ये उडणारे जे पक्षी आहेत, अगदी छोट्याशा माशीपासून अगदी गरुडापर्यंत अनेक प्रकारचे पक्षी, ते 19 लाख. आणि 11 लाख जलचर. लक्षात येत आहे? जलचर म्हणजे पाण्यामधले जीव, असे 11 लाख आहेत. पाण्यामधले जीव 11 लाख. आणि 4 लाख भूत आणि पिशाच. भूत आणि पिशाच अशा सगळ्या 84 लाख योन्या झाल्या बरं. आणि हे जे आपले आत्मा आहे, हा जो परमात्माचा जो अंश आहे, ते या सजीवामधून फिरायला लागला. कधी? सृष्टी निर्माण केली त्यावेळेस. मग भगवंताला प्रश्न पडला, मी यांना सगळं जीव निर्माण केलं, सगळी सृष्टी निर्माण केली, माझे आभार मानायला कोण आहे? लक्षात येत? माझे आभार मानायला कोणच नाही की. हे सगळे यांना बोलता येतंय का? सांगा काका, बोलता येतं कोणाला? व्यक्त होता येतं? भगवंताचे आभार कोणाला मानायला येतात का? की मुंगी कधी म्हणते का, देवा तू मला मुंगीचा जन्म दिला तर तुझ्या मनापासून आभार? कधी असं आपण ऐकलंय का की एखाद्या गोठ्यामध्ये गायींना, म्हशींनी अशी मीटिंग घेतली आणि असं आभार मानायचं म्हणून एक सप्ताह आपल्याला करायचा आहे म्हणून असं कुठं मीटिंग घेतली, असं कधी ऐकलंय का? नाही ऐकलं. तर मग म्हणून भगवंतांनी
करायचा ठरवलं की तो माझ्यासारखाच असेल. एक जीव मी असा निर्माण करेल की तो माझ्यासारखा असेल आणि तो माझे आभार मानेल, तो माझं नामसंकीर्तन करेल, तो मला स्मरेल, तो माझं कीर्तन करेल, तो माझं नामस्मरण करेल, तो माझी भक्ती करेल असा जीव मी निर्माण करणार आहे. आणि मग आपल्यासारखंच शरीर निर्माण भगवंतांनी केलं आणि मनुष्य योनी तयार केली. मनुष्य योनी तयार करण्यामागचं कारण, एकमेव कारण असं आहे की त्या मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर भगवंताचं स्मरण करायचंय आणि या 84 लाख योनीचा फेरा आपल्याला चुकवायचा आहे. या 84 लाख योनीचा फेरा चुकवायचा म्हटलं तर म्हणून मनुष्याचा जन्म आपल्याला दिलेला आहे. मग तो फेरा चुकवायचा कसा? तर प्रत्येक युगामध्ये भगवंताची भक्ती करण्याचं साधन वेगवेगळं सांगितलेलं आहे. आपल्या धर्मग्रंथामध्ये, आपल्या शास्त्र ग्रंथामध्ये वेगवेगळं साधन सांगितलेलं आहे. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं? हॅलो, कृतयुगामध्ये माणसाचं 10,000 का 10,000? नाही, कृतयुग म्हणजेच सतयुग. 1 लक्ष 1 लक्ष होत. लाख वर्ष मनुष्याचं आयुष्य होतं. 1 लाख वर्ष मनुष्याचं आयुष्य होतं. 1 लाख वर्ष. 1 लाख वर्ष मनुष्याचं आयुष्य होतं कृतयुगामध्ये. मग काय केलं तू? मग या 1 लाख वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण किती भजन करायला हवं, नाही का? मग त्यावेळेस लोक लाख 10 वर्ष 50 वर्ष योग करायचे, विधी करायचे, यज्ञ करायचे. लक्षात येतंय? यज्ञ केल्यानंतर अगदी 100 अश्वमेध यज्ञ व्हायचे आणि मग असे यज्ञ करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं जायचं. अशी तपश्चर्या करायचे, कित्येक वर्ष तपश्चर्या करायचे, कित्येक हजार वर्ष, आहे की नाही? हिरण्यकश्यपू आहे, रावण आहे, असे अनेक राक्षस आहेत की त्यांनी संपूर्ण शरीराचं वारुळ झालं होतं. मुंग्यांनी वारुळ केलं होतं. शरीरामध्ये काहीही राहिलं नाही, फक्त प्राण तेज राहिलेलं आणि त्या तेजाच्या सामर्थ्यावर भगवंताचं चिंतन केलं, असा यज्ञ केला, अशी तपश्चर्या केली आणि भगवंताला प्रसन्न करून घेतलं जायचं. सतयुगामध्ये म्हणजे यज्ञ करणं हे एक साधन होतं. तपश्चर्या, घोर तपश्चर्या, अगदी एका पायावर उभं राहून अनेक ऊन वारे, अनेक युग त्याच्यामध्ये जातील अशी तपश्चर्या. मग त्याच्यापेक्षा नंतर खूपच वर्ष जायला लागला, त्याच्यामध्ये पुन्हा थोडा थोडा अधर्म वाढायला लागला. भगवंतांनी विचार केला की एवढं आयुष्य नकोय, थोडं आपण कमी करूयात. मग त्रेतायुग आलं, बरोबर ना ताई? हो. सतयुगानं त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, जे 1 लाख वर्ष होतं ना आपलं आयुष्य, तर 1 शून्य भगवंतानी काढून टाकला. मनुष्याला 10,000 वर्षाचं आयुष्य दिलं. मग या 10,000 वर्षामध्ये क्षत्रिय जन्माला आले आणि या क्षत्रिय जन्माला येऊन की या राक्षस प्रवृत्तीनं जो अधर्म वाढतो, त्या अधर्माचं क्षालन कसं करायचं, तर या क्षत्रिय राजानं आपल्या प्रजेचं संरक्षण करायचं. आपल्या प्रजेमध्ये स्थित असलेले जे ऋषी मुनी आहेत, जे अध्यात्म करणारे जे लोक आहेत, आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी हा क्षत्रिय धर्म त्रेतायुगामध्ये उदयाला आला बघा. आणि मग या 10,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक राजा, जिथं प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतलेला आहे, 11,000 वर्ष त्यांनी या मृत्यू लोकामध्ये राज्य केलेलं आहे. असंख्य अशा राक्षसांचा संहार करून ऋषी मुनी, तपस्वी आणि आपले जे गोर गरीब प्रजाजन आहेत त्यांचं संरक्षण केलेलं आहे. आणि मग आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये मात्र भगवंत म्हटले नको, आता हे 10,000 वर्ष सुद्धा खूप जास्त होत आहेत, आपण आणखी थोडं कमी करूया. पुन्हा 1 शून्य कमी केला, 10,000 मधला 1 शून्य गेला. किती वर्ष झालं आपलं आयुष्य? हॅलो, 1,000 वर्ष. 1,000 वर्ष. द्वापार युगामध्ये आपल्या मनुष्याचं आयुष्य झालं 1,000 वर्ष. आणि या द्वापार युगामध्ये धर्माला आलेली ग्लानी नाहीशी करण्यासाठी भगवंत परमात्मा श्रीकृष्णांनी जन्म घेतला, असंख्य अशा लीला केल्या आणि आपल्या
धर्मामध्ये, आपल्या या सनातनी धर्मामध्ये, आपल्या या मृत्यू लोकामध्ये लोप पावत चाललेल्या धर्माला पुन्हा एकदा वर आणण्यासाठी गीतेचं निरूपण केलं. आणि या गीतेमध्ये या 9व्या अध्यायामध्ये या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं, अरे जो भक्तिभावाने अनंत अशा श्रद्धेनं आणि शुद्ध अशा अंतकरणानं मला जो स्मरण करेल, मला शरण येईल, तो अगदी मला येऊन भेटेल. आणि जर धर्माला सोडून अधर्माने जो वागेल ना, तो मृत्यू संसार वर्तमनी, या शब्दाचा अर्थ असा आहे की तो पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला येणार आणि मागच्या जन्माचं कर्म फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा या 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये अडकणार. आणि आपल्याला जर या 84 लाख योनीच्या फेऱ्यामधून बाजूला व्हायचं असेल, निजधामाला जायचं असेल, अनंत अशी भक्ती प्राप्त करायची असेल, तर निशुद्ध अशुद्ध अशा अंतकरणानं भक्तिभावानं फक्त आणि फक्त भगवंताला शरण गेलं पाहिजे. आता आपण म्हणू त्या 1000 वर्षाच्या आयुष्यामध्ये कौरव आणि पांडव जन्माला आले. कौरवांचा व्यभिचार आपण पाहिला, त्यांनी किती अधर्मानं वागले, किती दुष्टपणाने वागले. द्रौपदीचं वस्त्रहरण आहे, लाक्षागृह आहे आणि ते द्यूत क्रीडा आहे की त्याच्यामध्ये अगदी इतकं चांगलं वागून सुद्धा जमत नाही. द्वापार युगामध्ये पांडव एवढे चांगले वागले. माहिती आपल्याला सगळ्यांना महाभारताचा इतिहास माहिती आहे. फक्त एक छोटासा दृष्टांत मी सांगते की इतकं चांगलं वागून सुद्धा तुमच्या पदरामध्ये काय पडतं बघा. जशास तसं वागावं असं सुद्धा सांगितलं आहे. तुकोबरायांचा अभंग आहे बघा, नाथाळाच्या हाती माती मारू काठी, आहे की नाही. म्हणजे जे चांगले असतील ते चांगलं वागू शकतो, परंतु जे दुष्ट कर्म करणारे आहेत त्यांना त्या दुष्ट कर्मापासून आपण परावृत्त करू शकतो. कशा पद्धतीनं परावृत्त करायचं, त्यासाठी अभंगाची नाथा अभंग आहे, ज्ञानेश्वरी आहे आणि साधू संतांनी केलेला उपदेश आहे की आपण दुष्ट प्रवृत्तीपासून, दुष्ट कर्मापासून, अधर्मापासून बाजूला होऊन धर्मापर्यंत येऊ शकतो, आहे की नाही. या धर्मापर्यंत येऊ शकतो की नाही. आणि हेच भगवंतांनी या श्लोकामधून सांगितलेलं आहे की तुम्ही अनन्य भावाने आणि शुद्ध अशा अंतकरणाने माझी भक्ती करा. बघा पांडव किती चांगले वागत होते. त्यांचं सगळं दूत क्रीडेमधून सगळं राज्य इंद्रप्रस्थ हस्तगत केलं. 13 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. कौरवांनी पांडवांना 12 वर्षाच्या वनवासाला पाठवलं आणि 12 वर्षाच्या वनवासामध्ये जर आम्ही तुम्हाला शोधून काढलं, एक वर्षाचा अज्ञातवास, मग त्या 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये जर आम्ही तुम्हाला शोधून काढलं तर तुम्ही पुढे 12 वर्ष वनवासाला जायचं अशी शर्त घातली. बघा पांडव एक शब्दानं सुद्धा काही बोलले नाही. फक्त कुंती मातेला विदुर काकांनी सांगितलं की वनवासातला हा जो वनवास आहे, म्हणजे वनवासाचं जे त्यांचं जीवन आहे अगदी हालापेष्टचं असणार आहे. कुटी करून राहायची, झोपडी करून राहायची, मिळेल ते अन्न खायचं, मधुकरी मागायची, फळं खायची आणि त्याच्यावरून आपला उदरनिर्वाह करायचा. कुंती मातेचं वय झालं होतं तर मग त्यांना हे जमणार नाही, म्हणून विदुर काकांच्या विनंतीवरून पांडवांनी आपल्या मातेला म्हणजे कुंती मातेला विदुर काकांच्या घरी ठेवलं आणि वनवासामध्ये निघून गेले. आणि त्या वनवासामध्ये गेल्यानंतर सुद्धा दुर्योधनाला शांतता भेटत नव्हती. बघा दुर्योधनाला शांतता भेटत नव्हती. दुर्योधन त्यांचं जिथं वास आहे ना त्याच्या बाजूला थोड्याशा अंतरावर छावणी टाकून राहायचा. तिथं नाच गाणं, चांगले चांगले पंचपक्वान, मोठा असा शामियाना, त्याला मोत्यांच्या झालरी, सोन्याचं सगळं काही असं सगळं करून तिथं छावणी टाकायचा की यांना खिजवायचं. बघा मी राज्याचा उपभोग मी घेतोय आणि तुम्हाला मी वनवासात पाठवले. एखाद्याला त्रास देण्याची एक सीमा असते, मर्यादा असते. दुर्योधनानं ती पूर्णपणे ओलांडली होती, है की नाही. आणि असा त्रास द्यायचा त्यांना. पांडव युधिष्ठिर राजा म्हणजे धर्माचं चिन्ह पृथ्वीवर त्यावेळेस होतं ते म्हणजे युधिष्ठिर राजा, धर्माचा अंश. आणि युधिष्ठिर राजा म्हणजे युधिष्ठिर म्हणायचे आपल्या 4 भावंडांना. आपल्या मोठ्या भावाच्या पुढे न जाणारे भाऊ म्हणजे हे 5 पांडव होते. मोठ्या भावानं सांगितलं, हो दूत क्रीडेमध्ये मी माझ्या भावाला पणाला लावतो, हरकत नाही. पत्नीला पणाला लावतो, हरकत नाही. सगळं राज्य गेलं, आपल्या भावंडांना दास बनवलं, परंतु मोठ्या भावाला एका शब्दानंही न विचारणारे हे 4 भावंड होते. लक्षात येतो याच्यातला उपदेश. आम्ही आमच्या मोठ्या भावाला प्रश्न करत नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. तो जे सांगेल
जसं वागायला सांगेल आम्ही तसंच वागणार, असा उपदेश या गीतेमधून आलेला आहे बघा. आणि त्या शामियानामध्ये दुर्योधन त्या ठिकाणी राहायचा आणि हे 5 पांडव आपले मधुकरी आणून थोडासा भात आहे की नाही, द्रौपदी माता आपली चुलीवर जेवण बनवायची आणि थोडं सगळे खायचे आणि थोडं खाऊ आपल्या पात्रामधलं भीम राजाला जास्त लागायचं म्हणून आपल्या भीम भैयाला आणखी थोडं जास्त त्याच्या पात्रामध्ये प्रत्येक जण आपापल्या वाट्याचं द्यायचं. असा उदरनिर्वाह 12 वर्ष ते करत होते. आणि ते जिथं त्यांची कुटिया बांधायचे, जिथं वनवासामध्ये जायचे, तिथं थोड्या अंतरावर हा दुर्योधन छावणी टाकून राहायचा. असंच एकदा छावणी टाकलेली असताना गंधर्व कन्या त्या ठिकाणी एक आलेली आणि त्या गंधर्व कन्येबरोबर दुराचार दुर्योधनाने केला. तिला आपल्या शामियानामध्ये येण्यासाठी परावृत्त केलं. मग ती गंधर्व कन्या होती, तिला फार राग आला. ती पळत आपल्या त्यांचा जो तबेला होता त्या तबेल्यामध्ये गेली आणि आपल्या भावाला, आपल्या वडिलांना, आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं की या दुर्योधनानं माझ्यावर अत्याचार केलाय, माझ्याशी व्यभिचार करण्याचा प्रयत्न केलाय, मला अपशब्द बोललेला आहे, या दुष्टाला शिक्षा झाली पाहिजे. मग ते गंधर्व होते म्हणजे स्वर्गामध्ये अर्थात राहणारे. मग त्यांनी दुर्योधनाला बंदी बनवलं. दुर्योधनाने ते मद्यपान वगैरे केलेलं होतं. दुर्योधनाला बंदी बनवलं आणि त्यांच्या तबेल्यात घेऊन गेले. तिथं घेऊन गेल्यानंतर दुर्योधनाचा जो सारथी होता तो त्याला माहित होतं पांडव या ठिकाणी आहे. तो तिथं धावत गेला आणि युधिष्ठिराला सांगितलं की महाराज, दुर्योधनाला गंधर्वाने बंदी केलेला आहे आणि त्याला सोडवण्यासाठी मी तुमच्याकडे पाचारणा करत आहे, तर तुम्ही आता येणार आहात का? तर मग युधिष्ठिराने भीम आणि अर्जुनाकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही ताबडतोब जा आणि दुर्योधनाला त्या बंदिवासातून सोडवा. बघा, ज्या दुर्योधनानं दूत क्रीडेमध्ये फसवणूक करून यांना 12 वर्ष वनवासाला पाठवलं, त्या दुर्योधनाला सोडवण्यासाठी आपल्या भावंडाची पाचारणा युधिष्ठिर राजा करतोय. दुष्ट प्रवृत्ती आणि चांगली प्रवृत्ती, धर्म आणि अधर्म याचं जागतं जिवंत असं उदाहरण कौरव आणि पांडव यांचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. बघा, धर्म आणि अधर्म आपण पाहतो. अधर्माची एकही सीमा दुर्योधनाने सोडली नाही आणि धर्मानुसार आचरण करण्याचं एकही कारण युधिष्ठिर राजांनी सोडलं नाही. पण या दोघांना राग आला. म्हणले, अरे दादा, असं कसं करतो तू? यांच्यामुळे आपल्याला किती अपमान सहन करावा लागला आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या दुर्योधनाने आपलं सगळं राज्य लुबाडलेलं आहे. हे वनवासाचं असं हाल अपेष्टेचं आयुष्य आपल्याला जगायला लागतंय, ज्याचं कारण दुर्योधन आहे. आणि दुर्योधनाला सोडवायला तू सांगतोय आम्ही जाणार नाही. अर्जुन आणि भीम काय म्हणाले? आम्ही जाणार नाही. मग युधिष्ठिर राजा म्हणला, ठीक आहे, ही आपल्या घरातली भांडणं आहेत, की आपल्या घरातच असून द्यायची, दरवाजा बाहेर नाही जायची. अनुज म्हणायचे, छोट्या भावाला अनुज म्हणायचे. ते म्हणले, नको, आम्ही काही जाणार नाही, आमचा त्याच्यावर राग आहे, त्याला बघितलं तरी आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. म्हणजे ठीक आहे, तुम्ही जात नाही, मी जातो. कसाही असला तरी तो आपला भाऊ आहे आणि त्याला आता या बंदिवासातून सोडवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही दोघं जाणार नसताल ना, तर मी एकटा जातो. आता मोठा भाऊ चालला म्हणल्यावर नाईलाजानं म्हणले, ठीक आहे. आणि एकानं आपलं गांडव धनुष्य घेतलं, एकानं आपली गदा घेतली आणि त्या गंधर्वाचा जो तबेला होता त्या तबेल्यामध्ये गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि म्हटले, आमच्या भावाकडनं जर काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि त्याला बंदिवासातून सोडून द्या. तर त्या गंधर्व कन्येचा जो पिता होता तो पिता म्हणाला, अरे मूर्खांनो, तुम्ही एक तर निर्लज्ज आहात. तुमच्या पत्नीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला ज्या या दुष्ट माणसानं, त्याला तुम्ही क्षमा करू शकता, पण आम्ही क्षमा नाही करू शकत. मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्हाला क्षमा याचना करतो आहोत, आम्हाला तुमच्याशी युद्ध करण्यात काही रस नाही, फक्त आमच्या भावाला इथून सोडवा आणि तो पुन्हा असं काही दुष्कृत्य करणार नाही याची हमी आम्ही देतो. तुम्ही याला सोडा, आम्हाला तुमच्याशी युद्ध करण्यात काही रस नाही आणि युद्धच करायचं असेल मग त्याच्यासाठी आम्ही युद्ध सुद्धा करायला तयार आहोत. युद्ध करून आम्ही आमच्या भावाला सोडून नेऊ. अर्जुन आणि भीम या दोघांना बघून त्या गंधर्वांना माहित झालं की यांना आपण पराजित करू शकत नाही. मग यांना आपण पराजित करू शकत नाही, मग युद्ध कॅन्सल आणि दुर्योधनाला तिथनं सोडलं. तर दुर्योधन यांच्यावरच चिडला.
अरे म्हणलं तुम्हाला बोलवलं कुणी, तुम्ही आला कशाला? माझा मित्र कर्ण आता येतच असेल, तुम्ही कशाला आला मला सोडवायला? हे तुमचे उपकार माझ्यावर नकोत. म्हटलं अरे तुला सोडवायला आलो ते बघ, आमचे उपकार बिपकार राहू दे, हे उपकार आमचे नाहीयेत, मोठ्या भावाचे आहेत, युधिष्ठिरांचे आहेत, मोठ्या भावाचे आहेत. आणि मग दुर्योधनाला तिथनं सोडवलं. दुर्योधन महालामध्ये गेला आणि त्याचा जो सारथी होता त्या सारथ्याला त्यानं बोलवून घेतलं आणि म्हटला की मला बंदी बनवलंय, ही वार्ता कुणी सांगितली पांडवांना? तेव्हा मग त्या सारथ्याने सांगितलं, म्हणे महाराज त्या गंधर्वांच्या बंदिवासातून सोडवण्याची ताकद फक्त आणि फक्त या 5 पांडवांमध्ये आहे, हे मला माहित होतं. म्हणून तिथं जवळच असलेल्या त्यांच्या कुटीमध्ये मी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भावाला असं असं बंदी केलेलं आहे आणि तुम्ही त्यांची सोडवणूक करा. मग त्याला असा राग आला, म्हणला मला बंदी केलं असतं तरी चाललं असतं, तुला जायला कोणी सांगितलं होतं? म्यानातून तलवार उपसून काढली आणि त्याचं शिर धडा वेगळं केलं. बघा, धर्म आणि अधर्म हेच या ठिकाणी भगवंत आपल्याला सांगतात की धर्मानुसार आचरण करायचं आणि अनंत भावनेनं शुद्ध अंतकरणेनं माझी भक्ती करणारा, मला शरण येणारा या मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म न घेता मला येऊन मिळतो. या अशा छोट्या छोट्या दृष्टांतामधून भगवंत आपल्याला सांगतात, एक गुह्य असं ज्ञान अर्जुनाला देतात की हे ज्ञान मी कोणालाही दिलेलं नाहीये. माझं विश्वरूप दर्शन, माझं हे विश्वरूप पाहण्यासाठी, लक्ष्मी माझी पत्नी आहे, मी तिलाही दाखवलेलं नाही, मी तिला सुद्धा दाखवलं नाही. भगवान शंकर युगान युगे राम नामाची तपश्चर्या करतो, मी त्यांना सुद्धा दाखवलेलं नाही. माझे आई वडील वसुदेव आणि देवकी आहेत, दुसरे ज्या आई वडिलांनी माझा सांभाळ केला यशोदामाई आहेत, नंद बाबा आहेत, माझे अतिशय प्राणाहून अतिशय प्रिय असणारे माझे सवंगडी आहेत, गोपाळ आहेत आणि त्याही पेक्षा जिवलग अशा माझ्या गवळणी आहेत. मी त्यांना सुद्धा हे विश्वरूप दाखवलं नाही, पण तुला दाखवतो. का दाखवलं असेल अर्जुनाला विश्वरूप? का दाखवलं असेल अर्जुनाला? बाकी कोणालाही दाखवलं नाही. एवढे तपश्चर्या करणारे, एवढे सगळे जवळचे, अगदी राधा राणी म्हणजे श्रीकृष्णाचंच एक प्रतिरूप होतं, तिला सुद्धा विश्वरूप दाखवलं नाही, परंतु अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. कारण अर्जुनासारखा भक्त माझा दुसरा कोणी नाहीये. मित्र सुद्धा तो तेवढाच प्रिय आहे, भक्त म्हणून सुद्धा तो तेवढाच प्रिय आहे. आणि या धर्म आणि अधर्म या 2 गोष्टीमध्ये चालणारं जे युद्ध आहे, हे धर्माची बाजूवर उचलून धरणार, अधर्माचा नाश होणार, यासाठी फक्त आणि फक्त अर्जुनच योग्य आहे, अर्जुनच हे करू शकतो, हे भगवंतानी जाणलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी गीता अर्जुनाला सांगितली की तू हे जे गांडीव धनुष्य आहे खाली ठेवलेलं आहे, हात जोडून तू कौरवांच्या पुढे उभा आहे, अरे ते किती अधर्मीपणाने वागत आहेत, यांना मी तू जरी नाही मारलं तरी हे अमर नाहीयेत. हे अमर आहेत का? अमर नाहीत. यांना मी कधी ना कधी मारणारच आहे. तू फक्त निमित्त मात्र आहे, तू फक्त निमित्त आहे, तुला तुझं काम करायचंय, तुला यांना मारायचंच आहे आणि धर्माचा विजय करायचा आहे, अधर्माचा पराजय करायचा आहे. आणि धर्म आणि अधर्म याच्यामध्ये हे युद्ध असणार आहे, ना की आपले आणि दुसरे, कौरव आणि पांडव याच्यामध्ये हे युद्ध नाहीये, धर्माचं आणि अधर्माचं युद्ध आहे. आणि हीच गीता 700 श्लोक जरी असले तरी ते संस्कृत मधून आहेत. आपल्यासारख्या जड जीवांना संस्कृत काय कळणार आहे? एका श्लोकाचं भाष्य करायचं म्हटलं, निरूपण करायचं म्हटलं तर त्याला कितीतरी दिवस लागतात, आपल्याला ते अर्थ लागत नाही. म्हणून संत श्रेष्ठ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी आपले गुरु म्हणजे त्यांचे थोरले बंधू निवृत्ती महाराजांच्या सांगण्यावरून आणि आपल्या आई वडिलांना दिलेल्या वचनासाठी गीतेवर भाष्य केलं आणि आपल्या सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरी रूप असा हा ब्रह्मरसाचा काढा करून ठेवलेला आहे. फक्त तो आपल्याला घ्यायचा आहे. ज्याने घेतला तो अगदी निशंकपणे समाधानी राहतो. बघा, ज्ञानेश्वरीची कास ज्यानं धरलेली आहे आपल्या संप्रदायामध्ये, बघा एकदा तरी वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी, अशा उक्तीप्रमाणे
आणि मग ती ज्ञानेश्वरी पण आपल्याला कळत नाही. मग काय करायचं? पुन्हा जन्म. आणि पुन्हा तुकोबारायांनी पुन्हा गाथा लिहून ठेवली की आम्हाला हे ज्ञानेश्वरीच्या ओव्या सुद्धा लागत नाही. मग गाथेमध्ये जे अभंग आहेत अगदी सोप्या पद्धतीने लिहिलेले आहेत. ते पंचम वेद गाथा जो म्हणतो तो अगदी सगळ्या समाजाचा विरोध पत्करून तुकोबारायांनी लिहिला. आणि आपल्याला हा ब्रह्मरस, आपल्याला हे ब्रह्मज्ञान खुलं करून दिलेलं आहे. अगदी चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे उपलब्ध राहणार आहे. बघा असे कितीतरी चित्रपट आले, कितीतरी गाणी आली की नाही. एखादं गाणं तर इतकं फेमस होतं, करोडो रुपये कमवत की नाही. कुठलं ते मराठी गाणं मध्ये आलेलं काय तो पिक्चर कुठला आला होता, कितीतरी करोडो रुपये, नाही काय ते सैराट मधलं, कितीतरी पैसे, अगदी जगाला वेड लावलं त्यांनी. परंतु कालांतरानं ते लोक पावलं की नाही. आता कोणी म्हणत नाही, आता त्याचा विचारही होत नाही. उदयाला येणं आणि त्याचा लय होणं याला तर सृष्टी म्हणतात. या सृष्टीमध्ये जे जे काही उदयाला येणार आहे त्याचा लय होणार आहे. एकमेव ज्ञान अशी गोष्ट आहे की ते उदयाला आल्यानंतर वाढतच राहत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. हा अभंग आपण सगळे रोज म्हणतो, अगदी दोन्ही टाइम असतंय की नाही. सकाळी काकडा भजनालाही म्हटला जातो, रूप पाहता लोचनी असा सुद्धा तो अभंग आहे. हा अभंग सुद्धा भजन सुद्धा होत नाही, कुठला कार्यक्रम सुद्धा होत नाही, कीर्तनही होत नाही, आपलं प्रवचनही होत नाही. पहिला अभंग आपण म्हटलो की नाही, सुंदर ते ध्यान. मग हे का शिळ होत नाही? हे कधी लोक पावलेलं तितकंच ताज आहे, तितकंच गोड आहे, तितकंच प्रेमय आहे, तितकंच प्रेममय आहे. का? कारण त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये ज्ञान विलीन झालेलं आहे. आणि हे ज्ञानच आपल्याला या भवसागरामधून तारणार आहे. आणि हे ज्ञान आपल्याला भगवंतानी गीतेच्या रूपामधून सांगितलं. ते त्याच्यापेक्षा सोपं करून ज्ञानेश्वरांनी सांगितलं, अजून सोपं करून तुकोबारायांनी सांगितलं, अजून सोपं करून मनाच्या श्लोकामधून समर्थांनी सांगितलेलं आहे. बरोबर ना ताई? हॅलो हॅलो हॅलो, आवाज जात नाही का? माईक बंद आहे त्यांचा. येतोय, आम्हाला येतोय आवाज. होत चालू दे आपलं. आवाज येतोय ताई. ते काहीतरी कामात असतील, करा आपलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. प्रतिसाद काही दिसत नाहीये कोणी. आणि माझा कॅमेरा थोडा ब्लर झाला त्याच्यामुळे, म्हणून मी विचार सांगते ते ऐकलं पाहिजे कोणी, असं म्हणते मी. म्हणजे बघा की आपल्याला जे जे काही मिळालंय आपल्या संप्रदायामधून, जे मिळालंय, मी एक लिंक सांगितली. भगवंतांनी सांगितलेली गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला भेटली. थोडीशी अवघड वाटते म्हणून तुकोबारायांनी गाथेच्या रूपामध्ये ती लिहिली. त्याच्यामध्ये थोडस काही आपल्याला जास्त डोकं चालवायला लागू नये म्हणून समर्थांनी, रामदास स्वामींनी आपल्याला दासबोधामधून त्या गीतेचं निरूपण दिलेलं आहे. अरे आपल्या मनाला भक्तीकडे कसं वळवायचं, आपल्या मनाला कसं जिंकायचं, आपल्या इंद्रियांना कसं जिंकायचं, हे समर्थांनी आपल्याला सांगितलंय. बरोबर आहे ना? हो. मनाच्या श्लोकामधून काय, ज्याने मनावर विजय प्राप्त केला तो दुःखी नाही होत, तो असमाधानी राहत नाही, तो दुःखी राहत नाही, त्याला समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून दासबोध आहे. हे जे आपले धर्मग्रंथ आहेत त्याची कास जेव्हा आपण धरतो, आपल्या कुटुंबापासून अगदी समाजापर्यंत कुठल्याही रसातळाला असणाऱ्या कुठल्याही माणसाला समाधान प्रवृत्ती जी मिळते ना, ती या संप्रदायाच्या उपदेशामधून मिळते. म्हणून माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे बघा, पाहे पा शरीराची गावा, जया लागी आलिया पांडवा, जो कृतार्थ आगवा सांडोनिया. माऊलींनी या श्लोकाचं वर्णन आपल्या या ओवी मधून केलेलं आहे की अरे अर्जुना, आपण जन्माला कशासाठी आलो हेच जर ज्याला कळलं नाही तर हा जन्म व्यर्थ आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, एक विठ्ठलची देखलिया. आओ जन्म आहे तिथं मृत्यू तर लिहिलेला आहे. हे प्राणी आहेत, पशु पक्षी आहेत, त्यांना कुटुंब नसतं का? त्यांना सुद्धा कुटुंब आहे, त्यांना सुद्धा मुलं होतात, ते सुद्धा घरटी बांधतातच की हो, बांधत नाही का घरटी? मग आपण बंगला बांधला मग नवल काय?
काय नवलय? आपल्याला तेवढी बुद्धी दिलेली आहे, आपल्याला तेवढी शक्ती दिलेली आहे. पाहे पा शरीराची या गावा. हे शरीराचं गाव आपल्याला कशासाठी मिळाले? पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आली या पांडवा. पांडवा म्हणजे अर्जुनाला उद्देशून म्हटलंय की कशासाठी आलेलो आहोत आपण? जया लागी आली, जो कृतार्थ आगवा. कृतार्थ म्हणजे काय करण्यासाठी आलेलो आहोत? भगवंताचं चिंतन करण्यासाठी आलेलो आहोत आणि तेच नेमकं आपण विसरून जातो. मग रिटायर झाल्यानंतर बघूया, बरोबर आहे की नाही? रिटायर झाल्यानंतर भगवंताचं चिंतन करायचं असं कोणी सांगितलंय? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, 40व्या वर्षी गाथा लिहिलेली आहे. 5 वर्षाच्या ध्रुव बाळांना भगवंताला प्राप्त केलेला आहे. कशाच्या जोरावर? नामस्मरणाच्या जोरावर, चिंतनाच्या जोरावर आणि भक्तीच्या जोरावर जर भगवंताला आपण प्राप्त करू शकतो तर त्याच्यासाठी वयाची अट असावी का? कशाला हवंय वयाची अट? 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कुणीही भक्ती करू शकतं. त्याला वयाची अट आहे का? जशी लग्नासाठी अट असते, बरोबर आहे की नाही? 21 ते 24 जे वय आहे, आता 30ही झालेलं आहे की मुलाचं असो मुलीचं असो त्या वयामध्येच लग्न केलं जातं, बरोबर? 12 वर्षाच्या मुलाचं लग्न करू का आपण? करू का? नाही करू शकत. आणि 60 वर्षाच्या माणसाचं लग्न करू का? नाही करणार. म्हणजे लग्नासाठी एक वयाची अट असते आणि भक्तीसाठी वयाची अट नाहीये. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत. चांगदेवांचं वय 1400 वर्ष होतं. ज्यांनी 8 वर्षाच्या मुक्ताईला आपली गुरु बनवली आणि 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कुणीही भक्ती करू शकतं. त्याला वयाची अट नाही. आणि या भक्ती मार्गाला लागल्यानंतर मिळणारं जे आत्मिक सुख समाधान आहे त्याची तोड पैशातून आपण कधीही करू शकत नाही, कधीही करू शकत नाही. बघा, एवढे सगळे लोक आपल्याला सगळे ऍड झालेले आहेत की आपल्याला काहीतरी इथं भगवंताचं चिंतन ऐकायला मिळते. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. गर्भाशयामध्ये अनंत यातना असतात, बरं, अनंत यातना असतात. आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला काही कळत नाही. आपण ज्या गर्भामधून आलेलो आहेत, गर्भाशय म्हणजे पाताळ आहे. पाताळाचं वर्णन गर्भाशयामध्ये केलेलं आहे. म्हणजे गर्भाशयामध्ये मल, मूत्र, मांस, रक्त, विष्ठा याच्यापासून बनलेलं शरीर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. ज्ञानेश्वर भगवान म्हणतात, नव मास उकडीजे. उकडून निघालेलं शरीर आहे आपलं. 9 महिने आपण पोटामध्ये असतो, विष्ठेमध्ये असतो. मल, मूत्र, विष्ठा याच्यापासून बनलेलं शरीर आहे आपलं. आणि नाशिवंत आहे. नाशिवंत आहे की नाही? नाशिवंत असून सुद्धा आपण त्याचा गर्व करतो. मग नवमास उकडीचे. आणि या उकडलेल्या शरीरापासून मग मनुष्याचा देह आहे. मग ह्या यातना, 9 महिन्याच्या यातना घालवण्यासाठी जो जीव गर्भामध्ये तयार होतो तो बघा सोनोग्राफी मध्ये आता दिसतं आपल्याला. हात जोडून बाळ मान खाली घालून असं बसलेलं असतं. सोनोग्राफी मध्ये दिसतं बघा, बाळ कसं असतं पोटामध्ये, आहे की नाही? असं मान खाली घातलेले असतील, हात जोडलेले असतात, गुडघे तोंडाजवळ आलेले असतात. ते प्रार्थना करत असतं भगवंताला, देवा अरे या नरकातून मला बाहेर काढ रे, या नरकातून मला बाहेर काढ. मी तुझी खरंच भक्ती करेल, मी तुझं नामस्मरण करेल, मी तुझं चिंतन करेल. तू मला जन्म दिलास ना, आता मनुष्याच्या योनीमध्ये घातलंस ना, मी खरंच तुझी भक्ती करेन, पण मला याच्यातून तू बाहेर काढ, मला याच्यातून तू बाहेर काढ, असं विनंती करत असते गर्भामध्ये असताना. 8व्या महिन्यामध्ये बाळ संपूर्णपणे तयार होतं. 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगते बाळ कसं तयार होतं. आपला जन्म सहजासहजी नाहीये, हा सहजासहजी आहे का? मातेला यातना होतात त्या वेगळ्याच असतात. परंतु पहिल्या महिन्यामध्ये डोकं येतं, 2ऱ्या महिन्यामध्ये हात आणि पाय येतात, आणि 3ऱ्या महिन्यामध्ये लिंग येतं, 4थ्या महिन्यामध्ये अस्थि येतात. अस्थि म्हणजे हाड येतात 4थ्या महिन्यामध्ये. 5व्या महिन्यामध्ये स्किन येते, स्किन म्हणजे त्वचा. 6व्या महिन्यामध्ये आपल्या आतल्या शरीरामध्ये जे हृदय आहे, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, जठर आहे, छोटा आतड, मोठा आतड, हे जे सगळं आपल्या आंतर शरीरातले अवयव आहेत ते विकसित होतात 6व्या महिन्यामध्ये. 7व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण तयार होतं.
7व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण तयार होतं. 8व्या महिन्यामध्ये पुष्ट होतं. आता मी बाहेर यायला तयार झालो पूर्ण 8व्या महिन्यामध्ये. आणि 9व्या महिन्यामध्ये त्याला स्मरण होतं की मी मागच्या जन्मी कोण होतो. या 84 लाख योनीमध्ये केलेल्या पुण्याचा प्रभाव म्हणून मला ही योनी भेटलेली आहे. भगवंताचे आभार मानतो आणि म्हणतो आता मला या योनीतून बाहेर काढ, मला या नरकातून बाहेर काढ, मी तुझं स्मरण करेल, हात जोडून विनंती करतो. आणि जेव्हा 9व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं, पहिला शब्द काय असतो? बाळ पोटातून बाहेर आल्यानंतर बाळाचा पहिला शब्द असतो केव्हा. रडतं कसं बाळ? केव्हा केव्हा. अरे भगवंत म्हणतात आता तू बाहेर आलायस, आता माझं चिंतन कर. मग ते बाळ म्हणतात मी कधी म्हणलो असं? केव्हा म्हणलो मी? तेव्हापासून जे खोट कुठपर्यंत खोट. तर हे कुठंतरी थांबायला हवं, ह्याचं ज्ञान आपल्याला व्हायला हवं. आणि हे ज्ञान आपल्याला गीतेमधून मिळतं. हे ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरी सांगते, हे ज्ञान आपल्याला गीता गाथा सांगते. आणि म्हणून आपला संप्रदाय आहे. बोलण्यासारखं खूप काही असतं. आपल्याला वाटतं की नाही की संप्रदायामधून असं काय मिळतं? काय काय लोक म्हणतात काय तुम्हाला कामं नाहीत का? तुम्ही कधी बघाव तेव्हा टाळ वाजवत बसा, बघाव तेव्हा भजन. अरे तुम्हाला काय माहिती भगवंताच्या नामाच्या गोडीचं जे आपल्याला मिळकत, काय मिळकत आहे तुम्हाला एवढी? कशापासून तुम्ही प्रावृत्त होता? अहो जेवढ्या वेळा आपण नामस्मरण करणार आहोत, हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम. गोरा कुंभारांनी गायलेला अभंग आहे बघा. हे जे संत होते, सावता माळी आहे, गोरा कुंभार आहे, संत जनाबाई आहेत, नामदेव महाराज आहेत, तुकोबा राय आहे, त्यांनी काम सोडून दिलत का? त्यांचा संसार सोडून दिलता का? अजिबात नाही. मग ते एवढ्या उच्च पदाला कशामुळे जाऊन पोचले की मी जो श्वास सोडेन तेव्हा विठ्ठल, आणि एखादा श्वास घेईल तेव्हा विठ्ठल. प्रत्येक श्वासाबरोबर भगवंताचं नामस्मरण घेतलं म्हणून हे संत एवढ्या उच्च पदाला जाऊन भेटले की आज आपल्या संप्रदायामध्ये अमर आहेत. त्यांनी त्यांचं काम सोडून नाही दिलं. आपल्या कामाबरोबर मुखामध्ये अखंड असं हरीचं नाम ठेवलं. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 युगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. वेदामध्ये, उपनिषदामध्ये, धर्मशास्त्रामध्ये अनेक साधनं सांगितलेली आहेत की सतयुगामध्ये यज्ञ, त्रेतायुगामध्ये क्षत्रिय धर्म, द्वापार युगामध्ये मात्र भक्ती. द्वापार युगामध्ये भक्ती करायची, भगवंतालाच वाहून घ्यायचं. गवळणींनी, राधेनी, गोपाळांनी, अर्जुनानी पूर्णपणे भगवंताला वाहून घेतलं होतं, पूर्णपणे. आणि म्हणून भगवंत त्यांना प्रसन्न झाले. आणि मग आता या कलयुगामध्ये भगवंताची मिळकत कशी? भगवंताला आपण कलयुगामध्ये कशा पद्धतीने प्राप्त करणार आहोत? तर भगवंताला प्राप्त करण्यासाठी फक्त आणि फक्त त्याचं नामस्मरण करायचं. फक्त नामस्मरण करा, भगवंत आपल्या घरी येतो. अहो नवखंड्याच्या रूपामध्ये एकनाथांच्या घरी पाणी वाहिलं किंवा जनाबाईला दळण दळू लागला. तुकोबा रायांच्या घरी सगळी कामं केली. एकनाथ महाराजांच्या घरी द्वारपालाचं काम केलं. अजून काय करायला पाहिजे भगवंतानी? पण हे सगळं कधी करणार आहे? जेव्हा आपण भक्ती भगवंताची तेवढ्या पद्धतीनं करणार आहोत, तेवढं शुद्ध अंतकरण भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुकोबारायांचा अभंग आहे बघा, खूप गोड अभंग आहे. त्या अभंगाची वाणी इतकी सुंदर असते, इतकं मनाला असं भावतात ना हे शब्द. माऊलींचे शब्द आहेत बघा, असे भावतात की असं वाटतं खरंच प्रपंच करून सुद्धा जर आपल्याला एवढी छान भक्ती करता येत असेल तर आपण का करू नये? का भगवंताचं नाव घेऊ नये? का स्मरण करू नये? का चिंतन करू नये? का वारीला जाऊ नये? पंढरपूरची वारी एवढे लाखो वारकरी जातात. त्यांना विचारलं बाबा काय मिळतं? एका 80 वर्षाच्या बाबांना विचारलं, मी स्वतः गेले होते वारीला, मी जाते दरवर्षी. भगवान मी विचारलं बाबा तुम्हाला चालता येत नाही, तुमचं वय एवढं आहे, एवढी गैरसोय होते, काय मिळतं तुम्हाला वारीला येऊ? आता घरीच थांबायचं ना. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं मला. म्हणले बाळा मिळत मला काहीच नाही ग, काहीच मिळत नाही आणि कमी सुद्धा काही पडत नाही.
वारीला येऊन जो आनंद मला प्राप्त होतोय ना, तो आनंद मला संसारात कुठल्याच गोष्टीनं मिळत नाही. म्हणून भगवंताची वारी आहे. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. अरे काळाला सुद्धा ज्याचं भय आहे, ती नामस्मरणाची ताकद आहे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. अनंत राशीचं तप जमा होत जेव्हा आपण प्रत्येक पावलाबरोबर रामकृष्ण हरी म्हणतो. पंढरपूरची वारी कशी करायची याचं खूप मोठं महात्म्य आहे. पुन्हा एकदा कधी आपल्याला संधी मिळाली तर आपण पुन्हा पाहूया की पंढरपूरची वारी का करायची, कशासाठी करायची, या सगळ्या संतांनी का सुरू केली आणि का केली, काय मिळकत आहे त्याची, हे आपण एकदा नंतर अगदी कधी आपल्याला संधी मिळेल तेव्हा अवश्य पाहू. मग का करायची ही वारी, की प्रत्येक पावला बरोबर अनंत राशीचं तप जमा होते. तप कळतंय, सतयुगामध्ये तपश्चर्या केल्यानंतर जे मिळायचं, अगदी अनन्य भावाने भक्ती सगळं भगवंताला वाहून, जसं राधेनं वाहून घेतलं होतं, अर्जुनानं वाहून घेतलं होतं भगवंताला, हे सगळं कशापासून मिळतं तर फक्त देवाच्या नावाने. मुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा, बाकी काही करायचं नाही. फक्त भगवंताचं नाव आपल्या अंतःकरणामध्ये चिरंतन असं कोरलं गेलं पाहिजे. तुकोबारायांनी जसं आपल्या अंतःकरणामध्ये केवढी वैराग्याची स्थिती निर्माण झाली होती हो तुकोबारायांची, केवढी, काही नको भगवंता मला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. या गर्भवासाचं दुःख पुन्हा पुन्हा भोगायला आम्ही तयार आहोत. या गर्भामध्ये तू जन्म दे, पुन्हा पुन्हा या भूतलावर या मृत्यू लोकामध्ये जन्म दे. का तर वैकुंठात देवा तुझं भजन नाही रे, वैकुंठामध्ये काला नाही, वैकुंठामध्ये हा प्रसाद नाही, तिथं तुझं चिंतन नाही, वैकुंठामध्ये तुझं स्मरण नाही. म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्म दे, पण कुठं दे, चिये घरी मज उपजवा जन्मांतरी. अशा ठिकाणी मला जन्म दे की जिथं हरीचे दास होऊन सगळे राहतील आणि चिरंतन अशी भक्ती त्या घरामध्ये वाहत असणारे अशा ठिकाणी मला जन्म दे, असं तुकोबाराय सांगतात. आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे, या श्लोकाचं माझ्या मूढमतीप्रमाणे किंवा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला जसं निरूपण करता आलं तसं मी या ठिकाणी केलेलं आहे. अजून किती वेळ आहे ज्योतिताई? 10 मिनिटं आहेत ताई. आहे का? ठीक आहे, आपण बोलूया अजून की हे जन्माचं सार्थक करण्यासाठी, या मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी आपण या भूतलावर या मृत्यू लोकांमध्ये जेव्हा आपल्याला मिळालेलं आहे की अगदी 16 संस्कार असतात. जन्म आहे म्हणजे मृत्यू सुद्धा आहेच की. जिथं जन्म आहे, अटळ सत्य म्हणजे मृत्यू आहे. आणि याचाच विसर नेमका आपल्याला पडतो. तुकोबारायांना एका साधकानं सहज असा प्रश्न विचारला, म्हणजे अहो तुकोबा, सगळा संसार प्रपंचपणाला लावला की हो, घर घाण ठेवलं, परत सगळं घरात जे आहे नाही ते सगळं वाटलं, इथपर्यंत वाटलं की आपल्या पत्नीची एक साडी, एकमेव साडी सुद्धा एका ब्राह्मणीला दिली होती. त्यांनी विचार सुद्धा केला नाही की जिजाबाईंनी आंघोळ केल्यानंतर त्या काय घालतील. भगवंताला द्यायला भाग पडलं तो भाग निराळा, परंतु किती वैराग्य हो, काही ठेवलं नाही तुकोबारायांनी. अगदी जिजाबाईंनी जात्यावर दळलेलं पीठ सुद्धा एका याचकाला भरून दिलं. अहो तुकोबा सगळं पणाला लावलं की हो, असं का? क्षणोक्षणी हाची करावा विचार. अहो प्रत्येक क्षणाला असा कसा विचार करेल मनुष्य, तो जगणार कसा? मग तुकोबारायांनी उत्तर दिलं की अरे प्रत्येक क्षणाला असा विचार करायचा, नाशिवंत देह जाणार सगळं. आपला देह नाशिवंत आहे, कधी ना कधी जाणार आहे. मी प्रत्येक क्षणाला हा विचार करतो की पुढच्या क्षणाला माझा देह असेल किंवा नसेल, म्हणून मी भगवंताची भक्ती करून घेतो. मग आपलं गाडी, बंगला, मुलं, नातलग, या सगळ्यात आपण कितपत अडकायला पाहिजे. मनुष्य देह आपण इतकं अडकतो आणि जेव्हा एक दिवस आपल्याला असं कळतं की आपल्या वाचून कुणाचं काही अडून राहत नाही. अरे जग आहे, संसार आहे, जे ते ज्याच्या पद्धतीनं जगत असतं प्रत्येक. आणि आपल्याला असं वाटतं की समोरच्याच्या सुखाचं कारण मी आहे, तर तसं नसतं. तो त्याचं सुख त्याच्या प्रारब्धाप्रमाणे भोगत असतो.
अहो जनक राजाने सुद्धा सीतेला राजघराणं बघितलं होतं की राजाच्या मुलाला दिलं होतं आणि अशा जो चक्रवर्ती आहे त्याला कुणी हरवू शकणार नाही त्रिभुवनामध्ये. ज्या मुलीनं कधी पाय जमिनीवर ठेवलेला नाही अशा आपल्या सुकुमार असणाऱ्या राजकुमारी सीतेसाठी रामासारखा नवरदेव त्यांनी निवडला होता. परंतु प्रारब्धाचे भोग देवांना सुद्धा चुकले नाहीत. अखंड आयुष्य सीता मातेला वनवासामध्ये काढावं लागलं. वनवासामध्ये काढावं लागलं. मग प्रारब्धाचे बोल भगवंत म्हणतात मी सुद्धा नाही चुकू शकत, मी सुद्धा चुकू शकत नाही. रुक्मिणी मातेनं भगवंताला विचारलं सुदामा तुमचा एवढा जवळचा मित्र आहे, अगदी लहानपणी तुम्ही सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये एकत्र राहिला, बागडला, खेळला, मोठे झाला, त्याच्या नशिबामध्ये एवढी दरिद्रता का, कशासाठी लिहिली भगवंता? तुम्ही थोडीशी जरी त्याला मदत केली तरी त्याची गरिबी निघून जाईल. मग भगवंताने सुंदर उत्तर दिलं रुक्मिणी मातेला. म्हणे देवी त्याचं प्रारब्ध मी नाही बदलू शकत, त्याचं प्रारब्ध तोच बदलू शकतो. म्हणे असं का? तर म्हणे तुला एक छोटासा दृष्टांत सांगतो. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा सुदामा आणि मी अगदी जीवलग मित्र आणि मैत्रीचा हात मी पुढे केला होता, त्यानं नाही. मी त्याला म्हटलं की मी तुझा मित्र म्हणून अखंड राहील आणि म्हणून मी मैत्रीचा हात, त्यानं नाही. मग त्याने कुठं पाळली मैत्री? तो कुठं आला तुम्हाला भेटायला? म्हणे सांगतो ऐक. एकदा म्हणजे जी गुरुमाता होती त्या गुरुमातेच्या कुटीबाहेर एक ऋषी आले, मधुगरी मागायला आले. भिक्षाम देही म्हणून आवाज दिला आणि त्या गुरुमातेकडे थोडेसे चणे, जेवण सगळं संपलेलं होतं, थोडेसे चणे होते आणि ते चणे त्यांना लाकडं आणायला गुरुमाता पाठवणार होत्या रानामध्ये, जंगलामध्ये. कोणाला कोणाला पाठवणार होत्या? श्रीकृष्ण भगवंताला आणि सुदामाला. या दोघांना सांगितलं तुम्ही लाकडं आणायला जा. परंतु ते चणे होते, ते चणे गुरुमातेनं या दोघांना देण्यासाठी त्या ऋषीला दिले नाही आणि म्हणले भगवान मला क्षमा करा, आता माझ्या कुटीमध्ये तुम्हाला देण्यासाठी काही नाही, जे अन्न मी शिजवलं होतं ते संपलेलं आहे. आणि ते भगवंत जे ऋषी होते त्यांनी अंतर्ज्ञानानं पाहिलं की एका मडक्यामध्ये थोडेसे भाजलेले चणे आहेत, ते चणे आहेत. तर मग ते ऋषी मुनींनी श्राप दिला झाडाच्या आड जाऊन की हे चणे जो कोणी खाईल ना तो अखंड दरिद्रता भोगेल. ऋषी मुनींनी श्राप दिला हे चणे जो कोणी खाईल तो अखंड दरिद्रता भोगेल. आणि हे शब्द सुदाम्यानं ऐकले. मैत्रीची मिसाल बघा. आपण धर्म आणि अधर्मावर चर्चा करत आहोत. मैत्री म्हणजे काय असते, धर्मानं मैत्री कशी निभवायची बघा. आपल्याला एवढंच माहित आहे की चणे सुदाम्यानं खाल्ले आणि म्हणून त्याला दरिद्रता प्राप्त झाली, तर तसं नाहीये. तर त्या ऋषीने दिलेला श्राप सुदाम्यानं ऐकला आणि गुरुमातेनं दिलेले सगळे चणे आपण स्वतः खाल्ले. आणि म्हणून भगवंत म्हणतात रुक्मिणी अगं हे जे सगळं वैभव आहे ना ही त्याची देण आहे, माझ्या वाट्याची दरिद्रता त्याने स्वीकारली. त्या ऋषीने दिलेला श्राप स्वतः ओढून घेतला, सगळे चणे स्वतः खाल्ले, कारण त्या ऋषीने श्राप दिला होता हे जे चणे जो कोणी खाईल ना तो अखंड दरिद्रता उपभोगेल. त्यानं स्वतःसाठी दरिद्रता मागून घेतली आणि मला हे जे वैभव आहे, सगळी सोन्याची द्वारका मी आता उपभोगत आहे, ही सुदाम्याची देण आहे. म्हणून पहिली मुठी दान घेतल्यानंतर स्वर्ग सुदाम्याच्या नावावर केला. दुसरी मुठी ते पोहे घेतल्यानंतर सगळं पृथ्वी लोकाचं वैभव मित्राच्या नावावर केलं. तिसरी मुठी पोहे घेताना वैकुंठ सुद्धा सुदाम्याला द्यायला लागले. तेव्हा लक्ष्मीनं हात धरला, भगवान असं करू नका, अहो हे सगळं त्रिभुवन तुम्ही त्याला दिलं तर आपल्याला काय राहील, आपण कुठे राहणार आहोत. म्हणून भगवंत मग रुक्मिणी मातेनं हात धरला आणि मग भगवंत म्हटले देवी तुला आठवतं का त्याच्या जवळ फक्त 2 शीत भात होतं, फक्त 2 शीत, आणि ते दोन्ही शीत त्यानं आपल्याला अर्पण केलं होतं. आणि माझ्या वाट्याचं 1 शीत, तुझ्या वाट्याचं 1 शीत आपण ते प्राशन केलं होतं, आपण ते खाल्लं होतं. आणि ते दोघं सुद्धा रांजणातलं थंड पाणी पिऊन झोपले होते. जर त्याने त्याची सगळी पुंजी मला अर्पण केली तसंच मी सुद्धा माझी सगळी पुंजी जेव्हा माझ्या मित्राला अर्पण करणार तेव्हा तर मित्र धर्म निभवला जाणार आहे.
तेव्हा मी खरा मित्र ठरणार आहे, असं भगवंत रुक्मिणी देवीला सांगतात. बघा, मैत्रीची मिसाल कशी असावी, भक्तीची मिसाल कशी असावी, या सगळ्याचे उपदेश आपल्याला गीतेच्या एका एका श्लोकामधून, एका एका शब्दामधून मिळत असते. हीच गीता माऊलींनी आपल्याला सोप्या भाषेमध्ये करून सांगितलेली आहे. पसाय दानामध्ये अख्ख्या विश्वासाठी दान मागितलेलं आहे, की जो जे वांछील तो ते लावू. पण केव्हा? आता माणसं सहज म्हणून जातात. ज्ञानेश्वर भगवंतांनी सांगितलेलं आहे की जो जे वांछील तो ते लावो, ज्याला ज्याला जे जे हवं आहे ते ते मिळू द्या. मग मला चोरी करायची आहे, मला एवढं धन हवंय, मला याला मारायचंय, मला त्याचं हे सगळं पाहिजे, मला याची शेती पाहिजे, मग मला ते मिळणार आहे का? मिळेल का? जो जे वांछील तो ते लाव, पण केव्हा मिळेल? दुरितांचे तिमिर जाऊ. तिमिर म्हणजे अंधार, अज्ञानाचा अंधार ज्याच्या हृदयातून बाजूला झालेला आहे, त्याला जे जे हवं ते ते मिळू दे, असं दान, असं मागणं माऊली विश्वासाठी मागतात. आणि माऊलींनी लिहिलेलं जे पसायदान आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल. सुनीता विल्यमन्स जी नासा लॅब मध्ये आपल्या अंतराळाचं जे संशोधन करते, सगळ्यांना माहिती आहे, भारतीय वंशाची ती स्त्री आहे आणि ती अंतराळामध्ये संशोधन करते. तर त्या नासा लॅब मध्ये ती जिथं काम करते त्या ठिकाणी आपल्या माऊलींनी लिहिलेलं पसायदान आहे, ते पसायदान इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून त्या प्रवेशद्वारावर लिहिलेलं आपल्याला आजही पाहायला मिळतं. सर्च करून बघा तुम्ही, तुम्हाला ते दिसेल. नासाच्या प्रवेशद्वारावर माऊलींनी लिहिलेलं पसायदान 9 ओव्या इंग्लिश मधून ट्रान्सलेट करून लिहिलेलं आहे, आपल्याला आजही ते पाहायला मिळतं. ताई, आता थांबायचं का आपण? हॅलो हो 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 हॅलो हो हो थांबूया. हो हो पसायदान घे. ठीक आहे. पसाय कोण घेतय का? तू घेतेस का? नाही नाही, तू घे की. तू छान म्हणते, मी ऐकलंय तुझ्या तोंडून पसायदान. छान म्हणते तू. म्हण. बरं, ठीक. घेऊया का पसायदान? हो हो घेऊया. चालेल. बघा, पुन्हा एकदा या सगळ्या सदस्यांचं मनपूर्वक आभार की मला आजची ही सेवेची संधी दिली म्हणून, आणि तुझे सुद्धा खूप खूप आभार बरं का. करूयात सुरू? हो हो हॅलो. हो 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 हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाओ. जो जे वांछील तो ते लाओ, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेटतो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांचन, मारतंड जे तापईन. ते सदा सर्वाही सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टांत विजयी होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देऊ, येणे वरे ज्ञान देऊ. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. हरि ओम शांती, हरि ओम शांती, हरि ओम शांती.
पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम